बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कल्याणच्या काळात तलाव परिसरामध्ये होतं। 1.25 एकर जागेमध्ये हे स्मारक आकारण्यात आलेले उद्धव ठाकरे या स्मारकाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यासाठी कल्याणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली। शहरभर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत। कल्याण आणि बाळासाहेबांचं खूप जुनं नातं आहे। नवरात्रीच्या दिवसामध्ये बाळासाहेब दुर्गाडीच्या किल्ल्यावर दर्शनासाठी आवर्जून येत असत आणि त्यामुळे बाळासाहेबांचं स्मारक हे कल्याणमध्ये उभारलं जात असल्यानं त्याविषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे। राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीमध्ये फेटाळण्यात आलाय आणि याविषयी मार्चनंतर विचार करण्यात येईल। शिवाय पेंग्विन पाहण्यासाठी कुठलेही वेगळं शुल्क लादणार नसल्याचं गटनेत्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट झालं। फक्त लहान मुलांना पेंग्विन पाहण्यासाठी पालकांबरोबर जाता येईल, पण इतर वेळी मोठ्या माणसांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता आहे। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना मोफत तर मुंबईकरांना कमीत कमी शुल्कामध्ये पेंग्विनचं दर्शन होईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले। शिवसेनेच्या शिवा आरोग्य योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार पूर्व इथं झालं आणि त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं। मला खात्री आहे की कमीत कमी शुल्कामध्ये हे पेंग्विन दर्शन घडेल, परंतु मी महापालिकेला खास विनंती करेन की शालेय विद्यार्थ्यांना हे पेंग्विन दर्शन तुम्ही मोफत ठेवा। ठाण्यानजीक गजबजलेल्या मुंब्रा भागामध्ये खेळाडूंच्या उद्घाटन कार्यक्रमात शासकीय शिष्टाचार पाळला गेला नाही, तसंच स्टेडियममध्ये लावण्यात आलेल्या शिलालेखावर लिहिण्यात आलेल्या स्टेडियमचं नाव सुद्धा चुकीचं असल्याचं समोर आलंय। स्टेडियमचं नाव मौलाना अबुल कलाम आझाद असं लिहिण्याऐवजी मौलाना अब्दुल कलाम आझाद असं नाव लिहिलं गेल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे। तर शिलालेखामध्ये नगरसेवकांचं वरती आणि खासदारांचं नाव खाली असाही घोळ घातला गेला आहे। या प्रकरणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात हक्कभंग आणणार आहेत। प्रोटोकॉल धरून नावं नव्हती, त्याच्यामध्ये जी नावं टाकली होती त्याच्यामध्ये आमदाराचं नाव या खासदाराचं नावाच्या वरती प्रत्येकाचा जो नगरसेवक असेल त्या नगरसेवकाचं नावही वरती होतं। तर हे जाणून बुजून या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं। म्हणून आज त्याच्या पत्राद्वारेही मी आयुक्तांना आणि महापौरांना सूचित केलं की ही जी पाठी आहे ती लवकरात लवकर तुम्ही बदलावी 2 दिवसामध्ये आणि असं का केलं याचं लेखी उत्तर मला द्यावं, अन्यथा तुमच्यावरती हक्कभंगाचा कारवाई करण्यात येईल। पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी 1 वर्ष सक्तमजुरीच्या शिक्षेविरोधात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आता वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत। सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा आरोप जाधव यांच्यावर सिद्ध झालाय आणि याच प्रकरणी त्यांना 1 वर्ष सक्तमजुरी आणि 10,000चा दंड ठोठावलाय। 5 जानेवारी 2011ला मनसेमध्ये असताना जाधवांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घालून पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ करत अडथळा आणला होता। दरम्यान खरे दोषी पोलीसच आहेत, दुर्दैवाने मला शिक्षा झाल्याचं जाधवांनी म्हटलं। पोलिसांची आणि माझी ज्या वेळेला संघर्ष झाला होता त्यावेळेला पोलिसांनी माझ्यावर 307, 354 असे गंभीर गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले होते, जे कोर्टाने साफ फेटाळून टाकले आणि कोर्टाने सांगितलं की हे पूर्णपणे चुकीचे गुन्हे आहेत। फक्त 353 मध्ये कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये काही झालं असेल म्हणून कोर्टाने त्या पद्धतीची शिक्षा सुनावलेली आहे, परंतु त्या शिक्षेला मला बेलही त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर वरच्या कोर्टात जाण्याची मुभाही मान्य न्यायालयाने मला दिली आहे। हे जे सगळं प्रकरण झालं या सगळ्या प्रकरणामध्ये खरे दोषी पोलीस आहेत, परंतु त्या ठिकाणी दुर्दैवाने शिक्षा मला आज झालेली आहे, पण मी निश्चितच त्याच्यामध्ये वरिष्ठ न्यायालयाकडे जाऊन दाद मागणार। वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे चांगलेच कान टोचलेत। विनोद तावडे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती आणि त्यावर बोलताना शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे योग्य नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले। त्याचवेळी सदाभाऊ खोत यांचा भाजप प्रवेश आणि खोत आणि राजू शेट्टी यांच्यातल्या कथित वादाविषयी बोलणं मात्र त्यांनी टाळलं। शरद पवार साहेब यांनी आपलं आयुष्य महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी दिलं। कोणत्याही नेत्यांनी कोणत्याही नेत्याबद्दल बोलताना कोणताही पुरावा नसताना मला वाटतं की असं बोलू नये। शरद पवार साहेब सुद्धा सन्माननीय नेते आहेत आणि असं राजकारणात आपण सहजपणे बोलणं हे काही उचित वाटत नाही। समजा अशा पद्धतीने आपण जर एकमेकावर टीका करत राहिलो
ज्याच्या संदर्भातला कोणताही पुरावा कोणीही दिला नाही, अशी ठिकाणं टीका ही ज्या पद्धतीने पॉलिसी मॅटर असेल अशा टीका झाल्या तरी होतील. धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट पडल्याचं शुक्रवारी दिसून आलं. धुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसमधल्या अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांविरोधात आंदोलन केलं. पक्षाची एकनिष्ठा असूनही सतत आपल्याला डावलण्यात येतं असा आरोप जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक काँग्रेस सेलचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे धुळे जिल्हा काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचं दिसून आलं आणि त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं नोटाबंदी विरोधात केलेल्या आंदोलनात अल्पसंख्याक सेल सहभागी झाला नाही. तर आज धुळे काँग्रेस अल्पसंख्याक सेल नोटबंदी विरोधात स्वतंत्र आंदोलन करत आहे. हम लोग आज से नहीं परसों से यानी कांग्रेस के साथ में और अभी भी है साथ में कांग्रेस के अच्छे यानी हम लोग यानी प्रतिनिधि है, कांग्रेस के खंभक है, कांग्रेस के फाउंडेशन है, लेकिन हमारी कांग्रेस में कोई वो नहीं है. हमको हमेशा डावले जाता है, हमारे लोगों को, हमारे बच्चों को, जिसका कुछ नहीं है वो यानी अगर बड़ा नेता आए तो आगे आके पहले वो फोटो निकालेगा, पहले नाम उसका आएगा, पेपर पे उसका रहेगा, प्रसिद्धि उसकी रहेगी. हमारे अल्पसंख्याक माइनॉरिटी का किसका नाम जल्दी रहता नहीं और कोई जल्दी नाम लेता नहीं. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी माळवाडी इथं एका 14 वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी भिलवडी माळवाडी इथे या मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. मिरजमधल्या सामान्य रुग्णालयामध्ये मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर भिलवडी गावामध्ये तणावाची परिस्थिती होती. त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ या परिसरातली गावांनी आज बंद पाळून मोर्चा काढला. जो काही प्रकार घडला हा निंदनीय आहे आणि याचा फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर खटला चालवावा, निकाल लागावा. या संदर्भात आम्ही भिलवडी परिसरातील सर्व गावे आज पूर्ण दिवसभर बंदचं आयोजन केलेलं आहे. कोल्हापुरातल्या विमल गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमधल्या 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा फीसाठी मानसिक छळ होत होता आणि या प्रकरणी आता शाळा प्रशासनाला जाग आलेली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली जोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. झी मीडियानं पहिल्यापासूनच 5वीच्या मुलीचं झालेल्या छळाचं सविस्तर वृत्तांकन केलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून अखेर शाळा प्रशासनाला ही कारवाई करावी लागली आहे. दरम्यान अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं व्यवस्थापनानं म्हटलं. पुण्यामध्ये दांडेकर पुलाजवळच्या आंबील ओढ्यामध्ये एक 14 वर्षांचा मुलगा वाहून गेलाय. गणेश किशोर चांदणे असं या मुलाचं नाव आहे. पाण्यामध्ये खेळत असताना गणेश वेगवान प्रवाहात वाहून गेला. गणेश वाहून गेल्याचं कळताच तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाचे जवान गणेशचा शोध घेत आहेत. रत्नागिरी शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. गोखले नाका परिसरातल्या 8 दुकान चोरट्यांनी फोडलेली आहेत. यामध्ये भिडे यांचे योजक कोकण निर्मळ, रत्नागिरी वाईन मार्ट, कपड्यांच्या दुकानावर चोरट्यांनी आपला हात साफ केला. 2 चोरट्यांनी हा सगळा प्रकार केल्याचं आता समोर येत आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सळी आणि पक्कळ याच्या सहाय्यानं दुकानाचं टाळं तोडलं आणि आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यामधल्या पैशांवर या चोरट्यांनी डल्ला मारला. विशेष म्हणजे भर बाजारपेठेमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. सकाळी दुकानदार जेव्हा दुकानात आले त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला आणि विशेष म्हणजे चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रत्नागिरी पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत. मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची 40 लाखांची रोकड लुटणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रवी अंबू राठोड, प्रशांत अशोक कांबळे आणि किशोर धनाजी खाडे अशी त्यांची नावं आहेत. हे सर्व अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. तर इतर 4 आरोपींचा शोध सुरू आहे आणि यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधले व्यापारी विमल पटेल यांना कमी भावात जमीन देतो असं सांगून महिला आरोपीनं अलिबागला बोलावून घेतलं. तिथं विमल पटेल यांना जमीन दाखवण्यासाठी अलिबागपासून जवळ असलेल्या गोंधळपाडा इथं नेण्यात आलं आणि तिथे आधीच हजर असलेल्या पोलिसांनी पटेल यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडचे 40 लाख रुपये लुटले. 26 डिसेंबरला हा सगळा प्रकार घडला. मालवाहतूक करणाऱ्या बेवारस ट्रकमधल्या साहित्य परिसरातल्या लोकांनी लंपास केल्याची अनोखी घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. पुणे हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरच्या उमरगा इथं
दाबका शिवारामध्ये हा बेवारस ट्रक रात्रीपासून उभा आहे. मालवाहू ट्रकमध्ये पेन, पेन्सिल, शालेय उपयोगी स्टेशनरी साहित्य आहे. हा ट्रक नेमका कुठून आला, कुठे चालला होता, यातला ड्रायव्हर कुठे गायब झालाय, याबाबत गूढ निर्माण झाले. पोलिसांच्या चौकशीमध्ये या बाबी आता समोर येतील, पण सध्याही या ठिकाणी बेवारस साहित्य लुटून नेण्याचा प्रकार सुरूच आहे. ट्रॅफिक हवालदाराच्या थोबाडीत मारणाऱ्या दोघांना बेलापूर न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाणे बेलापूर रोडवर वाहतुकीचे नियमन करणारे ट्रॅफिक हवालदार प्रितेश भातुसे यांच्याशी सपना पाटील आणि सोपान आंबाड यांनी हुज्जत घातली. नो एंट्री असताना सुद्धा गाडी घुसवल्याप्रकरणी त्यांना हवालदार भातुसे यांनी अडवलं होतं. मात्र या वादात दोघांना भातुसे यांना मारलं. या खटल्याच्या सुनावणीत त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली, मात्र नंतर जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. करत होतो त्यावेळेस समोरून स्विफ्ट कार आली, त्यात एक जेंट्स आणि एक लेडीज बसलेले. त्यांना मी बोललो इथून पुढे जाऊ नका, नाहीतर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत आणि इकडून नो एंट्री आहे. तरीसुद्धा ते काय माझं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, तरीसुद्धा पुढे गाडी होती. त्यांना बोललो मी थांबा. तेवढ्यात मी त्या ड्रायव्हरशी बोलत असताना त्या डाव्या साईडून महिला उतरून डायरेक्ट येऊन मला काय न समजायच्या कानाखाली मारली. बेल दिलेला आहे आम्हाला. आमचं जसं काय म्हणजे कानफडक वगैरे मारलेली नाही, उलट त्यांनीच मला धक्काबुक्की केलेली. त्याच्यामुळे मी ते आमचे वादावाद झाला आणि जे काय ते कोर्टामध्ये समजेल. सोलापूरमध्ये उपकार्यकारी अभियंता विकास पानसर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि याच घटनेचा निषेध करण्यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांमधल्या 12,000 अभियंत्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले. त्याचाच पुढचा भाग म्हणून राज्यातल्या सर्व अभियंत्यांनी शुक्रवारी एकदिवसीय सामूहिक रजेवर जाऊन आंदोलन केलं आणि आता यानंतरही जर प्रशासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर 15 जानेवारीनंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सब ऑर्डिनरी इंजिनियर असोसिएशनने दिला आहे. सातत्याने प्रशासनाला सांगतो की जे काही लोडेड झालेली आहे, आज वस्ती वाढत चाललेली आहे. आज आपला लोकवस्ती वाढत चालल्यामुळे आमची ग्राहक संख्या वाढत चाललेली आहे. म्हणजे आमचा स्टाफ नाऊन्स जे आहे तर स्टाफ नाऊन्सनुसार जे काही लोडेड जे काही ऑफिसेस आहेत, लोडेड शाखा ऑफिसेस आहेत, सब डिव्हिजन ऑफिसेस आहेत, त्यांचं बायफर्गेशन करा, जेणेकरून लोकांना सुद्धा ग्राहकांकडून सेवा देत आहे. आज शासनाचं वारंवार सातत्याने म्हणणं असतं की तुम्ही ग्राहकांकडून सेवा देत असताना लोकांना चांगली सेवा द्या. जर आम्हाला सोयीसुविधा व्यवस्थित असतील, आम्हाला जर लिमिटेड लोकांची काम करण्याची जर त्या स्टाफ नाम जर ठरलं त्यानुसार जर काम करायचं, जर आम्हाला सेक्शन ऑफिसेस उपलब्ध असतील तर त्याचं बायफर्गेशन आम्ही सातत्याने मागणी करतो. त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आमच्या लोकांना वसुली जात असताना बऱ्याच ठिकाणी मारझोडीचे प्रकार करतात. आम्ही सातत्याने सांगतो की आम्हाला लोकसेवक या संज्ञेच्या अंडर आम्हाला ठेवतो. नागपुरातल्या महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ इथले अभियंते विकास पानसरे आत्महत्या प्रकरणी कंपनीच्या वरिष्ठांना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं. नोटाबंदी विरोधात नागपूरमध्ये आंदोलन करणारे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह 200 काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. परवानगी न घेता आंदोलन करणं आणि सायलेन्स झोनमध्ये लाऊडस्पीकर वापरून ध्वनी प्रदूषण करणं या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण भटके आणि विमुक्तांनाही मिळावं, ओबीसी भटके विमुक्तांची जातीनुसार जनगणना व्हावी या आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात गेला. ठाणे पोलिसांच्या वतीनं रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. अभिनेते मिलिंद गुणाजी आणि शेख सुमन यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. या अंतर्गत 14 जानेवारीपर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. पोलीस रेझिंग डे निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर पोलिसांनी अनोख्या रॅलीचं आयोजन केलं. गुहागर तालुक्यातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांना घेऊन शृंगारतळीपासून ही रॅली काढण्यात आली. 2015 सालच्या तुलनेनं 2016मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात गुन्ह्याचं प्रमाण कमी झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यामध्ये खुनाचे 14 गुन्हे घडले, त्यापैकी 13 खुनांचे गुन्हे उघड करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळमधल्या सावळेश्वर इथं स्कॉर्पिओनं ट्रॅक्टरला दिलेल्या
जोरदार धडकेत 4 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले. स्कॉर्पिओमधून प्रवास करणारे सर्वजण हे वडवड इथला धार्मिक कार्यक्रम उरकून सोलापूरला परतत होते. मध्यान्ह भोजनातून 35 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. मुखेड तालुक्यातल्या राजुरा बुद्रुक तांडा इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतली घटना आहे. सर्व 35 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं सांगण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमधल्या शिक्षा अमृत सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्तानं पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पत्रकारांचा गौरव करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनची रिक्त पदं शुक्रवारी भरण्यात आली. व्यवस्थापकीय समितीची तातडीची बैठक बोलावून असोसिएशनच्या 4 पदांवर नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अभय आपटे यांच्याकडे एमसीएचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं. आज सकाळी कुर्ल्यामधल्या कपाडिया नगरच्या कुरैया कंपाऊंडमधल्या कपड्यांचं आणि भंगार दुकानाच्या गोदामांना आग लागली. सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान ही आग लागली होती. या आगीची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केला आहे. मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांच्यातलं समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे अखिलेश आणि मुलायम सिंग वेगळी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान आपल्या उमेदवारांचे अफिडेव्हिट गोळा करण्याचे आदेश अखिलेश यांनी दिले आणि त्यामुळे वेगळी निवडणूक लढवून आपली ताकद दाखवून देण्याचा मार्ग अखिलेश यांनी निवडल्याचं स्पष्ट होत आहे. आणि या संदर्भात दोघांनी सायकल चिन्ह मिळवण्यासाठी धडपड सुरू केलेली आहे. आपल्याकडे सर्वाधिक सदस्यांचं संख्याबळ असल्यानं सायकल निवडणूक चिन्हावर अखिलेश यांनी दावा केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र यानंतर 3च दिवसामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका होत असल्यानं अर्थसंकल्प पुढे ढकलला जावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अर्थसंकल्प कधी सादर करावा किंवा त्यांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसल्याचं आयोगानं आधी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता आयोगानं केंद्र सरकारला अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं बजावलंय. त्यामुळे अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार की पुढे ढकलला जाणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.